आणि विषय किंवा तुम्हाला विषयाने उपभोगलं, दोन्ही दृष्टीनं पाप लागतं. आणि ब्रह्मस्वरूप व्हायचं असेल तर काहीही करा, विकार रहित आणि आसक्ती भोग रहित स्थिती, तो म्हणजे ब्रह्मरूप आहे समज. जरी तो खात असेल, पीत असेल, व्यवहार करत असेल, विषय भोग उपभोगीत असेल, तरी तो ब्रह्मरूप आहे म्हणून समजा. म्हणून अशा माणसाला ओळखणं कठीण आहे, फार बारकावा लागेल. ओगी ड्रेस घातलेत आणि तो संत पण करीत फिरतोय, बंबम करीत, म्हणून तो संत आणि सिद्ध खोट आहे. आपल्या बुद्धीची ती अपरिपक्वता असेल. तो नित्य रूप पार्था ओळखावा सर्वथा, जो या इंद्रियार्था नागवेची. तो साधक पूर्ण ब्रह्मरूप आहे असे ओळख. गुरुगम्य युक्तीने भक्तीने शरीर परमाणू निरामय अमाई बनतात, म्हणून तो देहच ब्रह्ममय होतो. प्रत्येक ॲक्शन ब्रह्मरूप झाली पाहिजे. भले हिंसा करावी लागेल, भले अहिंसा करावी लागेल, भले व्यावहारिक कर्म करावी लागतील, भले ब्रह्मकर्म करावी लागतील किंवा वैदिक कर्म करावे लागतील. सगळ्यामध्ये क्षणोक्षणी भाव कसा पाहिजे आणि भोग कसे उपभोगले पाहिजे हे मागच्या उभीत मी सांगितलं. आता पुढे सरकतो. असं व्हावं अर्जुनाला भगवान सांगतायत, ज्ञानेश्वर भगवान आपल्याला सांगतायत.